यानंतर पट्ट्याच्या चक्रीने आपण पाहणार आहोत. एकेका संख्येच्या चक्राने आपण पाहत आहोत. आपण बघूया पट्टा चक्री. स्वतःच्या अंगाभोवती खांद्याच्या रेषेत शब्दाच्या थेट गळ्याच्या दिशेने चालणारे हे पट्ट्याची चक्र आपण पाहिल्यानंतर कुठला वेडा शत्रू आतमध्ये जाण्याचं धाडस करेल. अगदी कुठेही सहज उपलब्ध होणार असं हे शस्त्र ते म्हणजे लाठी. या लाठीच्या माध्यमातून आपण स्वतःच्या रक्षणाबरोबर आपल्या मायभूमीच्या रक्षणासाठी कसं सिद्ध झालं पाहिजे त्याचं सुंदर अशी लढत आपण बघणार आहोत. विविध वार प्रहार हातामध्ये चपड्याची खाल आहे. आता पायामध्ये जो पवित्र आपण पहिल्या तर क्षणात बसून एक वार मारत त्याला घेऊन जे पवित्र म्हणतात. लढाई म्हणजे समोरच्या शत्रूच्या शस्त्र देशार्थ हाती धरावे, विटावे हिंदूला राणी वा करावे, तुझ्या रक्षणात तूच रे सिद्ध होशी, सदा संकटी देवत धावून येई, सदा संकटी देवत धावून येई. समर्थ रामदास स्वामी सांगतात की स्वतःच्या रक्षणासाठी स्वतःला सिद्ध झालं पाहिजे आणि म्हणून या शस्त्रविद्येचं प्रशिक्षण आपण सर्वांनी आत्मसात केलं पाहिजे. आता आपण पाहूया लाठीचा चक्रव्यूह. मध्यभागी आपला राजा, आपला ध्वज आणि आपल्या सेनापतीचं रक्षण करत चारही बाजूनी सदृश असलेला एक प्राणी तो म्हणजे काळवीट. त्या काळविटाच्या शिंगापासून बनवलेला एक शस्त्र तो म्हणजे माडू. ते माडू आणि विटा या दोन शस्त्राच्या संयोगातून कशा प्रकारे मराठी लढत असतील याचं एक सुंदर प्रात्यक्षिक आपण बघणार आहोत. माडू आणि पट्ट्याची फेक. सुंदर असं सादरीकरण. भाषांची विविध कौशल्य आपण पाहतोय.
सुंदर असा गतिमान फिरणारा हा चक्री महाराज शस्त्र फिरतोय. लढता लढता समोरच्या शत्रूला गुढीचा वार मारून एक फसवा वार मारून त्या क्षणात आपल्या पायाकडून पट्टा काढून त्याचा गुडघ्याचा पाय कसा कापला जायचा त्याचं हे सुंदर असं प्रात्यक्षिक समोर प्रतीक म्हणून लिंबू ठेवलेलं आहे. आपण पाहतोय लिंबूचा पटका. स्वतःच्या ताब्याखाली हा लिंबू ठेवलेला आहे. मनाची प्रचंड एकाग्रता, बुद्धीची प्रगल्भता वेळ आणि हा लिंबू एकाच लाठीच्या लाठीच्या साह्याने कधीही ठेवत असलेला नारळ अगदी अलगद होत नाही. शरीराच्या अगदी नाजूक अवयवात ठेवलेला हा नारळ सहजपणे असा फोडला जातो आणि शिवाय त्याने तो नारळ हातामध्ये घेतलेला आहे, पोटावर घेतलेला आहे, डोक्यावर घेतलेला आहे. तो खालचा मावळा सुरक्षित कसा राहिला पाहिजे याची संपूर्णतः दक्षता घेऊन हे प्रात्यक्षिक आपल्यासोबत सादर होते. आणि पंचनावरचा पंचनावरचा संयम आपण पाहायला आहोत. त्याचं सुंदर असं एक प्रात्यक्षिक सुंदर दुसराही लिंबू कापलेला आहे. दुसराही लिंबू कापलेला आहे. चौथ्या लिंबूचे 2 तुकडे झालेले आहेत. समोरच्या योद्ध्याच्या गळ्यावर पोटावर काकडी ठेवलेले आहे. अत्यंत अवघड असं हे प्रात्यक्षिक. शरीराच्या अतिशय नाजूक अवयवर असलेली काकडी, हातामध्ये असलेला अत्यंत धारदार आणि घातक असा शस्त्र तो म्हणजे पट्टा. या पट्ट्याचं वर्णन अनेक आपल्या शास्त्र ग्रंथांमध्ये असं केलेलं आहे की एखादा नाग फणा काढून उभा राहावा आणि त्याची जीभ कशी लगलावली असं हे सळसळचं पाता असणारा पट्टा त्या पट्ट्याच्या सहाय्याने अचूक वेध घेत ही पोटावर काकडी कापलेली आहे. गळ्यावरची पण कापलेली आहे. आणि तोंडावरची सुद्धा कापलेली आहे. अत्यंत सुंदर असं यातून येणारं साहस, धाडस, धैर्य, मनाची एकाग्रता आणि एका आधी लाठीच्या खाली लिंबू ठेवलेला आहे. लिंबूवर लाठी आधारकारी धरून अत्यंत अचूक लक्षभेद कसा केला जायचा याचा सुंदर प्रात्यक्षिक आपण पाहणार आहोत. सुंदर एका बाजूचा लिंबू कापला गेलेला आहे. सुरज तुला घे.
करून दाखवतात त्याचेही 2 तुकडे झालेले आहेत. खालचा अचूक लिंबू अधिक सहजपणे काढलेला आहे. आत्ताचा अवघड प्रकार अनवटी खालचा सुद्धा लिंबू कापला गेलेला आहे. सुंदर अशी ही टंकी मारून लिंबू उद्भव झालेला आहे. अगदी तळातला तो लिंबू मगाशी सहज करून कुठला होता तो दुसराचा तोडलेला निकला हम मस्तों का टोला मेरा रंगटे बसंती चोला मेरा रंगटे बसंती चोला असं म्हणत म्हणत फासावर गेले. त्या वंदे मातरमचं पूर्ण गायन झाल्याशिवाय या कार्यक्रमाची सांगता होणार नाही. सर्वांना विनंती आहे शेवटची काही गोष्टी प्रात्यक्षिक यानंतर वंदे मातरम होईल. आता आपण ते शस्त्र पाहतो आहोत. मराठ्यांचं अत्यंत आवडतं खास मराठ्यांनी स्वतः निर्माण केलेलं असं एक शस्त्र ज्याला गीता किंवा गीता म्हणतात आणि हे शस्त्र धारण करण्याला गीतेकरी म्हणतात. त्या गीतेचं प्रात्यक्षिक आपण बघूया. भाला देखून मारल्यानंतर आपण निशस्त्र व्हायचो पण मराठ्याने एक असा भाला तयार केला ज्याला पाठीमागे काठीमध्ये दोरी बांधली आणि हे शस्त्र गनिमी काळामध्ये दगडा पाठीमागून झाडा पाठीमागून सहजपणे फेकलं जायचं. शत्रूच्या पोटाचा वेध घेऊन पुन्हा आपल्या स्वामीच्या हातामध्ये पुन्हा परत यायचं असं हे शस्त्र ते म्हणजे विटा. आता विटाचा प्रात्यक्षिक आपण बघूया. हर हर महादेव पावन खिंडीचा रणसंग्राम या चित्रपटामध्ये स्वतः शिल्पकीने या विटा शस्त्राचं प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे. आपण बघूया विटा. कलेचा कमीत कमी 6 ते 8 वर्षाचा अभ्यास पूर्ण केल्याशिवाय बसतात आपल्या शिष्याच्या हातामध्ये हे शस्त्र घेत नाही. सगळ्यात शेवटी शिकवलं जाणार असं हे शस्त्र तर घेण्याचा प्रात्यक्षिक आपण बघूया. एका अत्यंत वेगाने तयारी केलेलं आहे हे शस्त्र. पण शत्रूचा कदम नाही पाहणार असं आहे शस्त्र. भेटाने शब्दाचं प्रात्यक्षिक आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर शेवटी प्रात्यक्षिक शेवटचं प्रात्यक्षिक आपण पाहणार आहोत. लिंबूची माळ या स्फोटकामध्ये गुरुजींनी 2008 साली इयत्ता 12वी मध्ये असताना त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. त्याचा लिंका बुक आणि गिनीज बुक मध्ये मध्ये आता त्याचे लिंबू लावलेले आहेत. तर तसे अवघ्या 46 मिनिटांमध्ये नॉनस्टॉप 3802 लिंबू बाणगट्ट्याच्या साह्याने गुरुजींनी कट करून त्याचा विश्ववितरण केलेला आहे. तो लिंका बुक आणि गिनीज बुक मध्ये बंद आहे. आणि यासारखं प्रशिक्षण आज आहे जवळजवळ 1 लाख विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलेलं आहे. आपण पाहूया लिंबूचा पटका. कुठल्या गावात फिरलं
हातामध्ये कुऱ्हाड, त्याचा प्रात्यक्षिक आपण बघूयात. पट्टा कुऱ्हाडीची भेट.